आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। भाजपची कोकण ठाणे विभागाची बैठक संपली। महायुतीत लढायचं की स्वबळावर याचा निर्णय जिल्हा पातळीवर होणार। टीका करताना युतीत असल्याचं भान ठेवा। भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांचे निर्देश। मुंबई पालिकेच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंकडून प्रभागनिहाय आढावा। माहीम, वडाळा, धारावी, सायन, कोळीवाडा, अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभांचा शिंदेंकडून आढावा। अंतर्गत हेवे दावे ठेवू नका, एकत्र काम करा। एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। शिंदेंच्या शिवसेनेत आता शिवदूत असणार। शिवसेनेचे शिवदूत प्रत्येकाच्या घरी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार। शिवदूतांचं काम योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, कंटाळा करू नका। शिंदेंच्या शाखा प्रमुखांना सूचना। महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच। आगामी निवडणुकांबाबत गिरीश महाजनांचं वक्तव्य। महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कार्यक्रमाला उपस्थिती। दिवाळी आधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात। अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ। मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणी होणार। राज्यात खासगी भूमापक येणार। चंद्रशेखर बावनकुळेंची ऐतिहासिक घोषणा। मराठवाड्यात भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी। सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर खलबत। कोल्हापुरात वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचा आणखी एक व्हिडिओ समोर। पेठ वडगावमधील एका शिक्षण संस्थेतील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल।